हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. आजची आपली रेसिपी आहे बटाटा चना वडा. ही रेसिपी तशी अत्यंत साधी आहे, पण या रेसिपीची गंमत अशी आहे की त्यातनं दोन प्रकार करता येतात. पहिला प्रकार म्हणजे गरम गरम वडे तळले की असे ते कुठल्याही चटणीशी तुम्ही खाऊ शकता. पण जेव्हा ते थंड झाले की असं वाटतं आता ह्या थंड वड्यांचं काय करायचं, तर त्याचा एक मस्त असा थंड दही चाट बनवू शकतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसात असा चाट वगैरे खायला खूप मजा येते, नाही का? चला मग करूयात सुरुवात. बटाटा चना वड्यासाठी आपण इथे घेतोय लाल तिखट, जिरं, हिंग, आमचूर पावडर, ओवा, आलं, लसूण, पोह्याची पावडर, भिजवलेली चना डाळ, उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ. बटाटा चना वड्यासाठी मी इथे एक 4 तास अर्धा वाटी डाळ भिजत टाकली होती. ती आता आपण थोडी जाड वाटून घेतोय. यातले 1 चमचा डाळ मी बाजूला ठेवते, बाजूला काढून ठेवायची. अर्धा चमचा जिरं टाकूया त्याच्यात आणि 1 हिरवी मिरची. आता हे आपण जरा जाड फिरवून घेऊया. या वड्यासाठी आपण आता उकडलेले बटाटे मी सोलून घेते. इथे ॲक्च्युली 3 बटाटे घेतोय आपण, पण हे बटाट्याचा साईज लहान असल्यामुळे मी 4 घेतले. आपला बटाटा इथे सोलून तयार आहे. आता आपण जी वाटलेली डाळ आहे ती इकडे फोडणीस टाकून बाकी इतर तयारी करून घेऊयात. ही डाळ आपण फोडणीस टाकणार आहोत. त्याच्यात थोडं 1-1.5 चमचा तेल टाकते. आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि आता ह्यातच आपण अर्धा इंच आलं किसून घेते मी. आणि एक 6-7 लसणीच्या पाकळ्या त्या पण किसूनच टाकते. आपण इथे ही जी चना डाळ घेतोय, चना डाळ जरा आपल्याला पचायला जड असते, म्हणून मी थोडा ओवा टाकणार आहे त्याच्यात, म्हणजे पोटाला जरा चांगलं. आणि हिंग पण साधारण असं 1 पाव चमचा हिंग. आपला कांदा इथे आता गुलाबी झालाय. आता आपण ह्याच्यात वाटलेली डाळ टाकून घेऊ. यात आपण थोडं मीठ टाकूया, कारण बटाट्याच्या मिश्रणात पण आपण परत मीठ टाकणार आहोत. पाव चमचा वगैरे मीठ टाकते. ही डाळ आपल्याला खूप शिजवायची नाही, कारण शेवटी आपण ते वडे तळणारच आहोत. त्यामुळे झाकण ठेवून गॅस बंद करायचा. आपण आता हा बटाटा जो आहे तो मॅश करून घेतोय. जास्त मॅश नाही झाला तरी चालेल. या बटाट्याच्या मिश्रणातच आपण हिरव्या मिरच्या, आपण हरभऱ्या डाळीमध्ये 1 मिरची घेतली होती वाटताना. आता इथे पण थोडंसं जरा झणझणीत वडा छान लागतो, म्हणून बारीक हे चिरून घेऊया. आता यात आपण लाल तिखट टाकून घेऊयात 1 चमचा. ह्याच्यात आपण टाकतोय पोह्याची पावडर. हे म्हणजे पोहे मिक्सरमधनं फिरून घेतले आणि थोडंसं बाइंडिंग पण होतं आणि छान असे कुरकुरीत लागतात ते वडे. अर्धा चमचा आमचूर पावडर. ह्यात आपण आता मीठ टाकणार आहोत. मग अशी मी ज्या चणा डाळीत मीठ टाकले ते 1 पाव चमचा होतं. इथे अजून थोडा 1, आणि मग नंतर तुम्ही चाखून बघू शकता तुम्हाला तुमच्या चवीनुसार. आणि ही जी 1 चमचा भिजवलेली डाळ आपण वाटताना मी एक काढून ठेवली होती ती आता ह्याच्यात टाकायची. आता यात आपण ही फोडणीस टाकलेली जी डाळ होती ती टाकूयात. आता हे मिश्रण आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊया. इथे आपलं आता मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता मी वडे करून घेते, वळून घेते वडे. म्हणजे हे वडे आपल्याला असे फार
म्हणजे काय म्हणतो त्याला, मोठे असे नाही करायचे आणि चपटे करायचे, जरासे असे थोडे चपटे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बटाटा पण खूप मॅश नाही करायचा, म्हणजे थोडासा जाड राहिला की ते असं त्याला थोडंसं टेक्स्चर पण येतं आणि असा गुळगुळीत होत नाही म्हणजे तो. तर वडे जरा तसेच पाहिजे. आपले वडे इथे वळून तयार आहेत. आता आपण तळून घेऊयात ते. वडे तळायला तेल जरा जास्तच लागतं, सो मी ते तसं टाकणार आहे. इथे मी 1.5 ते 2 वाट्या जवळजवळ तेल घेते. आपण इथे आता हे वडे तळून घेतोय. हां, तेल तापले छान. आपले बटाटा चना वडे इथे तयार आहेत. ते तुम्ही गरम गरम चटणीशी खाऊ शकता किंवा त्याचा तुम्ही दही चाट पण छान होतो. मी हे आता चटणीशी खाणार आहे आणि संध्याकाळी त्याचे दही चाट बनवून खाणार आहे. हां, एक सांगायचं राहिलं तुम्हाला, जर तुम्हाला हे करताना असं ह्याचं पीठ तुम्हाला सैल वाटलं तर त्यात तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता आणि वाटलं तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, म्हणजे मग ते छान खटखटीत असे होतील. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.